नमस्कार श्रोत्यांनो, मी अरविंद पाले दैनिक हिंदुस्थानकडून आज धर्माधिकारी सरांची विशेष मुलाखत घेण्यासाठी आलेला आहे. ज्यांनी 30 ते 35 वर्षापासून कवितेच्या माध्यमातून समाजाची मनं जोडली, समाजाचं प्रबोधन केलं, त्या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे. आमचे राजाभाऊ धर्माधिकारी आपण सर्वजण ओळखतात, नव्हे तर पूर्ण विदर्भ महाराष्ट्र त्यांच्या नावाने सुपरिचित आहे. कवितेच्या माध्यमाबरोबरच जागृती व्यसन केंद्राच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो नाही तर लाखोच्या संख्येमध्ये त्यांनी दारू सोडलेली आहे. दारू हे समाजाला लागलेली कीड आहे आणि ही समाजाचा नायनाट करतं, समाजाच्या विचाराचा नायनाट करतं. म्हणून ते विचार समूळ नष्ट करावेत म्हणून साहेबांनी व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करून निःशुल्क, कोणतेही शुल्क न आकारता समाजाची सेवा केली. हा फार मोठा आदर्श आज त्यांनी परतवाडा नगरीतच नव्हे तर या महाराष्ट्राच्या नगरीमध्ये निर्माण केला. मित्रांनो, माझं हिंदुस्तान न्यूज दर्शन यूट्यूब चॅनल आहे. प्रसिद्धी देण्यासाठी मी माझ्या चॅनलचा वापर करत नाही आणि मला प्रसिद्धीची गरज नाही. ईश्वराने भरभरून प्रसिद्धी दिलेली आहे, परंतु याचा उद्देश असा आहे की प्रबोधन करत असताना समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. या अनुषंगानं असे काही हिरे असतात की त्यांची मुलाखत घेणं कर्मप्राप्त ठरतं. म्हणून दादासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्यासमोर अनेक प्रश्न घेऊन आलेलो आहोत आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगानं ते माझ्या प्रश्नाचे समर्पक उत्तर देतील आणि तुमचं सुद्धा करमणूक होईल. अमरावती विद्यापीठाने त्यांची नुकतीच कविता सिलेक्ट केलेली आहे. कॉलेजच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांना प्रबोधन झालं पाहिजे हा त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून मी थेट त्यांच्यासोबत मुलाखत घेतो आणि त्यांना बोलकं करतो. आता बोलकं करतो म्हणजे काय श्रोत्यांनो, ते बोलूनच राहिले 40 वर्षापासून, परंतु मला एक व्यासपीठ मिळालं या माध्यमातून आणि त्यांनी संधी दिली की सर तुम्ही येतात या, पण त्यांनी नको म्हटलं होतं, परंतु मला माझं समाजानं आवडलं नाही आणि म्हणून मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो की दादासाहेब, मराठी आणि माय ह्या दोन्ही संकल्पना तुम्हाला कशा वाटतात? सर्वप्रथम श्री अपाले साहेब, मी तुमचा मनापासून आभारी आहे. हजारो लेख तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वातून साकारल्या, समाजाला मार्गदर्शन दिलं. अशा व्यक्तीकडून आज माझी मुलाखत होत आहे, याचा मला खूप आनंद वाटतो. मी आभार मानतो. हिंदुस्तान चॅनलला खूप खूप धन्यवाद. तुम्ही प्रश्न विचारलाय माय आणि मराठीचा काय संबंध. हा, मराठी आणि माय दोन्ही संकल्पना कशा वाटतात? या दोन संकल्पना वेगळ्या नाहीच आहे. अच्छा. मूल जेव्हा जन्माला येते, अच्छा, ते आईची भाषा घेऊनच येते. अगदी बरोबर. प्रत्येकाची मायबोली त्याची आईच्या भाषेवर त्या बोलीतच तो येतो. नंतर अनेक नद्यांचा प्रवाह त्याला मिळतो. अच्छा अच्छा अच्छा. पण माय आणि मायबोली हे दोन अभिन्न व्यक्ती आहेत, अभिन्न गोष्टी आहेत. पण त्या असं वाटत जरी आपल्याला असलं तरी त्या मुळात नाही आहे, कारण मायतूनच मायबोलीची निर्मिती झालेली आहे. म्हणूनच त्या मायबोलीवर माझं प्रेम बसलं. म्हणजे मराठी आणि माय, माय म्हणजे मायेचा पाझर आणि कविता सुद्धा मायेचा पाझरच असतो. कविता माणसाला शिक्षण देते, जन्म झाल्याबरोबर आई आपल्याला शिक्षण देते, तशी कविता आपलं जीवन घडवते. त्यामुळे दोन्ही संकल्पना तुम्हाला एकत्र वाटतात. दुसरा प्रश्न आहे की तुम्ही समाजाचे मनं जोडलेली आहे, तर या मनं जोडताना आजपर्यंत तुम्हाला सगळ्यात आदर्श उदाहरण कोणतं वाटलं? खरं म्हणजे मी कवितेचा इतका आभारी आहे. ही जर कविता माझ्यापाशी नसती, अच्छा, तर एका लहानशा गावामध्ये त्याला एक सर्वसामान्य जीवन मी जगलो असतो. अच्छा अच्छा. पण या कवितेने महाराष्ट्रातल्या हजारो गावं मला त्यांना भेट देता आली. अच्छा. हजारो लाखो लोकांना बोलता आलं, त्यांच्याशी चर्चा साधता आली, त्यांच्या मनाशी संवाद साधता आला हो. आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता आलं. अच्छा. भाग्यच नाही. हा, म्हणजे जे समाजामधलं नैराश्य आहे ते नैराश्य तुम्ही कवितेच्या माध्यमातून दूर केलं. एक फार सुंदर प्रसंग आहे. हा, जेव्हा सासवड नावाचं गाव आहे पुण्याजवळ, अच्छा, तिथे एका ठिकाणी आम्ही गेलो. ते गृहस्थ आजारी पडले होते. अच्छा. माझ्या मित्रांनी परिचय करून दिला आहे, माझे मित्र म्हणून. तर बाळ एखादी कविता ऐकू, आणि त्यांना मी विनोदी कविता ऐकल्यानंतर ते अक्षरशः उठून बसले, आशीर्वाद दिला. बेटा, गेल्या 10 वर्ष झालं मी हसलो नाही म्हणे, आज तू मला हसवलं, माझा आशीर्वाद दिला. तेव्हा तो दिवस माझ्या आयुष्यात सोयीनं झाली. सगळ्यात अविस्मरणीय प्रसंग सरांनी आपल्याला सांगितलेला आहे
व्यसनमुक्ती केंद्र तुम्ही चालवता सर, विनामूल्य चालवता. माझा लेख मोर्शीच्या एका महिलेनं वाचला आणि तिच्या मुलाला ते घेऊन आपल्याकडे आले. ते पहिले माझ्याकडे आले आणि माझा नंबर ते तुमच्या लेखामध्ये होता. आणि आज त्या महिलेचे मला फोन येतात आणि तिचं जीवन सुखकर झालं, याचं भाग्य तुम्हाला लाभलं. ती माता धर्माधिकारी सर म्हणून मला हमेशा फोन करते आणि तुम्हाला आशीर्वाद देते. हे तुम्ही कमावलेली फार मोठी समाजाची किंमत आहे. असो, तुम्हाला या व्यसनमुक्ती केंद्रापासून मी 2 गोष्टीवर फोकस करणार आहे सर. तुम्हाला काय मिळाले, आत्मिक समाधान की समाजसेवा? सगळ्यात मोठं समाधान आत्मिक समाधान असतं. अच्छा. कारण आत्मिक समाधान कसं आहे, एखाद्या घरात जर दारू पिणारी व्यक्ती असली ना, ती व्यक्ती त्या घराला प्रभावित करते, सगळं घरच प्रभावित होऊन जातं. अच्छा. उत्पन्नाचा बराचसा भाग त्याच्यात निघून जातो. अच्छा. सर्वसामान्य माणसाची गोष्ट करतो. हो सर. लहान मुलांचं शिक्षण, त्या पत्नीची अपेक्षा सगळ्या मतीला मिळतात आणि हळूहळू शरीराचं पोखरण वेगळं, अच्छा, शरीराचं नुकसानही वेगळं होतं. हो सर. जेव्हा अशा 2-4 गोष्टी मी पाहिल्या, माझ्या अगदी खरं म्हणजे देवाने आपल्याला 70-80 वर्षाचं आयुष्य दिलं आहे, ते संपूर्ण त्यांनी जगावं, निसर्गात आनंद घ्यावा ही माझी मनापासून इच्छा असते. पण व्यसनाधीन माणसाला हे सुख मिळत नाही. थोडक्यात तुम्ही सांगू शकता का दारू कशी सोडेल? दारू सहज सुटते सर. सांगा मला थोडक्यात. मेडिकल शास्त्राप्रमाणे कसं आहे, आपण जे काही व्यसन करतो त्याचा अर्थ आपल्या रक्तात उतरतो. अच्छा. सकाळी चहाची आठवण येते, दुपारी चहाची आठवण येते. हो. आता साध्या गावरान भाई सांगायचं म्हणजे चहाची काटे 5-6, अच्छा. दारूचे 1000 आहे. काटे असतात दारू? काटे म्हणजे इचेबल एलिमेंट्स अच्छा. रक्तामध्ये ती घाण मिसळल्या जाते, ती आठवण करून देते. तलफ येणे, तलफ निर्माण होते, ते आठवण करून होते. अच्छा. तर बाकी छोट्या छोट्या व्यसनांच्या तलफेचं काय ती वस्तू मिळाली नाही मिळाली अडत नाही. ही त्याला पैसे असते की तर माणूस पण 10 गाव हिंडेल, जोपर्यंत तो दारू पिला आणि त्याला समाधान मिळत नाही. अच्छा. तर सगळा प्रॉब्लेम. आणि हे अमेरिकन मेडिसिन आहे. आमची विवेकानंद मित्र परिवार नावाची MD डॉक्टरांची संघटना आहे. MD डॉक्टर? त्या संघटनेमध्ये समाजसेवक आहे, त्याच्यातला मी एक शेवटचं टोक आहे. अच्छा. त्यांनी मला एक नियमक ही केस त्यांच्यावर मांडतो, मेडिसिन पाठवतात, ते मेडिसिन त्यांच्यापर्यंत पोहोचून देणे. अच्छा. हे नकळत द्यायचं आहे. वरण भात भाजी पोळी टाकून त्या समोरच्या माणसाला पत्त्या लागते बरोबर. म्हणजे जेवणामध्ये या गोळीचा वरण भात टाकायचा, त्यांना चव नाही आहे, वास नाही आहे, लहान मुलांनी खाल्लं तरी बिघडत नाही. अच्छा. बरोबर 8-10 दिवसांनी पहिले घरातले बरोबर थांबते, तमाशे थांबतात. 15-20 दिवसांनी भूक लागते. साधारणतः महिना 1.25 महिन्याने तो दारू मुक्त होऊन जातो. त्याच्यानंतरही 2-4 महिने ठोकून द्यायचं, म्हणजे धुरे धारे कोपरे साफ करणं ज्याला म्हणतो आपण, तिच्या अंगातली घाण निघून जाते. पहा मित्र, सर पहा, अगदी म्हणजे त्या गोळ्या जर जेवणामध्ये टाकल्या, जो दारू पितो त्याच्या जेवणामध्ये पावडर ती टाकली तर त्याला माहिती होत नाही. आणि घरची धर्म पत्नी ही काम करेल आणि त्याच्या हळूहळू शरीरातले जे की अल्कोहोलिक काटे आहेत, ते अल्कोहोलिक काटे कमी होतील आणि त्या घराचा संसार सुखाचा होईल. असं हे नुसती अंगातली घाण निघत नाही. अच्छा. तर 3ऱ्या महिन्यात त्यात मानसिक परिवर्तन होतं. अच्छा. ज्या लोकांनी कधी देवाला हात जोडले नाही ते देवळात दिसतात. आता देवाच्या कृपेने 1,60,000च्या वर लोक दारूमुक्त झाले. म्हणून शासनाने 1,60,000 शासनाने मला महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार दिला. अच्छा सर, आदरणीय आमच्या श्रोत्यांना दाखवा सर. आदरणीय गडकरी साहेबांच्या हस्ते मला आले ते गडकरी साहेबांचा पुरस्कार भेटला मला. तर एक राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार 2015-16 मिळालेला आहे श्रोत्यांनो. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार 2015-16 म्हणजे हे दोन्ही पुरस्कार. आणि सध्या केंद्राचे बांधकाम मंत्री, रस्ते परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांनी सुद्धा सरांचा सत्कार केलेला आहे. तर हा सत्कार करण्यामागे उद्देश फक्त एवढाच आहे की ते जे कार्य करून राहिले त्या कार्याला कुठेतरी शासनानं दखल घेतलेली आहे. एवढा मोठा प्रोग्राम समाजसेवेचा ते राबवत आहे. आणि याच्यामध्ये फक्त माझं एकट्याचं योगदान नाही. खरं म्हणजे पत्नीच्या पाठिंब्याशिवाय, सहकार्याशिवाय बिलकुल कुठली माणूस झेप घेऊ शकत नाही. बिलकुल सर. माझी पत्नी विजया धर्माधिकारी, अच्छा, तिचंही फार मोठं योगदान आहे. कारण एक बाई आपलं दुःख दुसऱ्या बाईपाशी व्यक्त करते. बरोबर. तर तिचं दुःख बाईच समजून सामने तिचं पूर्ण तिला आश्वस्त करणं हे काम माझ्या पत्नीने अगदी मनापासून केलेलं आहे. माझी मुलगी अदिती ती पण याला मदत करते. आम्ही सगळं परिवार, कोणी आलं की आम्ही त्याला आमचा परिवारातला घटक समजून बसतो. तिला हिंमत वाटते की तिचे अर्ध दुःख दूर होऊन जाते. ईश्वराने ते भाग्य मला दिले. मी माझ्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की यांच्या पूर्ण कुटुंबाला समाजसेवेचा हा जो काही मर्म साधलेला आहे त्यांनी, हा मर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांची पत्नी सुद्धा त्यांना या कामामध्ये सहकार्य करते. त्या सुद्धा समाजसेवेचं कार्य करत आहेत. 15-20 दिवसाच्या अगोदर तुमचा सत्कार ठाकरे सरांनी केला
ठाकरे सर तुमचे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी आज तुमच्या फार सुंदर कविता लिहिली. मी सकाळी ती कविता वाचली फेसबुकला आणि मला खूप आनंद झाला. म्हणजे मित्र असावे तर असे मित्र विश्वासघातकी नसावे. तुम्ही चांगल्या मित्रांबद्दल काय सांगू शकता सर? सगळ्यात माझं अप्रतिम मित्र म्हणजे संजय ठाकरे आहेत. अच्छा अच्छा आताचं नाही, 40-45 वर्ष झाली अच्छा त्यांची माझी मैत्री टिकून आहे. अच्छा जितकं प्रेम संजयवर त्यांची आई करते अच्छा त्याहून जास्त प्रेम त्यांची आई माझ्यावर करते. अरे बाप क्या बात आहे. ती मैत्री टिकलेली आहे. अच्छा 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 आणि पहिले कधी कधी आम्ही असं सहज भेट पाहिजे कामानिमित्त. आता मग काय झालं की आता अनेक ठिकाणी आम्ही गेलो. मला संगीत बिंगीत काही समजायचं नाही. अच्छा म्हणजे ताल सूर ठेके बिके काय काय नाही. या माणसाच्या डोक्यात असं झालंय की या माणसाला सूर असला पाहिजे आपल्याला गाणं शिकू. अरे वा उतरत्या वयात कुठं गाणं शिकणार आहे. पण नाही, संजय ठाकरेंची जी साधना आहे अच्छा 40 वर्षांची, अरे बापरे. म्हणजे खरोखर एखाद्या कोहिनूर हिऱ्याची किंमत नसते माणसाला. हा परिसर त्यांना लहान पडलेला आहे. या माणसाने अतिशय मेहनत घेऊन एक सुराचं महत्त्व समजून गाणं कसं म्हणायचं, कसं पेश करायचं, तालात कसं आहे. मी तालात नव्हतो, अच्छा पण शिळायचे माझ्या अच्छा अच्छा हसून घ्यायचा. गुरु म्हटल्यानंतर पण जोपर्यंत गाणं व्यवस्थित म्हटलं जात नाही इतके सुंदर शिकवण त्यांनी मला दिली. आज देवाच्या कृपेने आणि त्यांच्या मेहनतीमुळे मी आज 20-25 गाणे अगदी सहज म्हणू शकतो, ताला स्वरूप म्हणू शकतो. मी ठाकरे सरांचं नाव घेतलं तर त्यांचं उदाहरण माझ्याजवळ आहे सर. 1999 साली रागनुका येलो तुम्ही त्या कार्यक्रमाला नव्हते आणि मला जेवढं ज्ञान नव्हतं, मी तुम्हाला बोलावलेलं नाही, त्यामुळे माफी मागतो तुमची. मी चांगल्या व्यक्तिमत्वाला त्या दिवशी मुकलो. परंतु संजय ठाकरेजी 1999 साली काकड्याला आले होते आणि त्यांनी 2000 पब्लिक होती त्या कार्यक्रमामध्ये. तरी तरुण होते. 1999 आजपासून पकडा किती वर्ष झाले, तर फार सुंदर त्यांनी गीत गायन त्या कार्यक्रमाला केलं. कदाचित त्यांनी सुद्धा मला ओळखलं नाही की अरविंद अबाले आहेत, परंतु नरेशचंद्र काठोळे, अशोक थोरात, शिवनारायण ठाकरे आणि अजय खडसे तंदुरबाजारला लेक्चरर आहेत, ती त्यांची टीम आहे. गौतमभाऊ गुडदे आहेत. आपल्या परंपरेला गजाननभाऊ मते सुद्धा फार मोठे कवी आहेत. आणि त्यानंतर संजीव सोसे संजीव नाही कवितेच्या क्षेत्रात होते, नंतर मग त्यांचं संगीताच्या क्षेत्रात लक्ष दिल्यानंतर कविता मागे पडल्या. पण आता संजीव कवितेच्या क्षेत्रात एवढे पुढे चालले गेले. आम्हाला त्यांच्या कवितावरून आशीर्वाद. हे परंपरेला लागलेली मला वाटतं हे म्हणजे एक खाण आहे आणि आपलं म्हणजे खाण आहे खरं. म्हणजे मला आई वडील नाही गेले माझे. अच्छा. पण ठाकरे सरांच्या परिवाराच्या निमित्ताने मला एक परिवार भेटला. अच्छा. त्यांची आई, त्यांना दोघं भाऊ आहेत, आई 3 भाऊ मानतात, मला मोठा भाऊ मानतात. ते पारिवारिक त्यांच्याकडून नेहमी मला भेटलेलं आहे. मी विसरू शकत नाही की मी गाऊ शकतो म्हणून. त्यांचा आभार मानला तर मला खूप आनंद होतो. मी अगदी तरुणांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सर. तुम्हाला विचारतो की अमरावती विद्यापीठाने तुमची नुकतीच कविता अभ्यासक्रमाला लावलेली आहे. त्या कवितेमध्ये काय गर्भ आहे? थोडक्यात म्हणजे 4-5 ओळी तुम्ही गाऊन दाखवा आणि गर्भ सांगा त्या कवितेचा. सर, त्या कवितामध्ये कसं समाजाचं तुम्ही वर्तमानपत्राचं कुठेही पान उघडा, आज प्रत्येक ठिकाणी मारा पिट्या, द्वेष, विद्वेष, धर्मभेद, जातीभेद याच्या रकाणीच्या रकाने भरले असतात. अच्छा. असं वाटतं झालं 50-60-70 वर्षाचं आयुष्य कशाला भरलं, काही अडचण नाही ना, काही होतं. आणि स्वार्थ मग सहज माझ्या डोक्यात कल्पना आली की निसर्गावर हक्क सांगितला, रंगांवरही हक्क सांगितलं नाही बा. लाल रंग आमचा, भगवा रंग आमचा, निळा रंग आमचा, रंगही वाटून घेतले लोकांनी. मग होळी खेळताना मला पंचायत आली की मग काय करू, रंगाचं राजकारण म्हणजे तर मला सहज मनाचं वाटलं 4 रोज कशी खेळू होळी. अच्छा. जी कविता, अरे ज्यानं त्याने हिसकले रंग लावून घेतल्यास होई. अच्छा. ज्यानं त्यानं हिसकले रंग लावून घेतल्यास होई, सांगा कोण्या रंगाना खेळाव्या होई. कोणी म्हणते मा हिरवा, कोणी म्हणते निळा, कम्युनिस्टांना लाल रंगाने ठोकून दिला खेळा. नदीत उभा साधू बाबा मस्त तिरत राहते, नदीच्या शेजारी त्याची भगवी कपनी वाहते. अच्छा. भगवीच असते लुंगी त्याची, भगवीच असते लंगोटी, कोणाकोणाला पांढऱ्या बिगर धकत नाही रोटी. अच्छा. रंगाईच्या मासवायले धरून गेले भाई, सांगा कोण्या रंगाना खेळा. बरं, या रंगाच्या दुनियेत आपण इथले गेलो रंगून, साजरे बुद्धिमान नेले गेले गरजून. भगव्यावर पडला निळा का त्याचं तोंड सुचते, हिरोवर पडला काय का तो हत्तीने फुकते. अरे बाजारातल्या वस्तूत बी आपण पाहून आलो रंग, 2-4 शितोडे करते माणूस भंग. अशाच भांडण्याची वाट पाहिजे म्हणून लुटाऱ्याची टोळी, सांगा कोण्या रंगाना खेळाव्या होई. अपाले साहेब
जो साऱ्या रंगाले जोडते त्याले म्हणा मनुष्य, अच्छा. 7 रंगात बिगर कुठे बनते धनुष्य. नाही बिलकुल. बरं औषधात कोण मग साऱ्या रंगाचं चालते. हम्म. सप्पा पांढऱ्या खालीत मग नारंगी बी हालते. नोकरी म्हटलं हिरवा लाल खटखटे कोण आले, रंगबिरंगी कपडे चालते आपापल्या सणाले. हम्म. तरी उचलू पडत ते भांगेची गोळी, सांगा कोणा रंगाने खेळाव्या होईल. शेवटी मी म्हटलं आहे औंदाच्या होईल आपण असं करू, हम्म. 10 घरी हिंडून सण्या धान्य गोळा करू, Very good. कोणाले मागू डाळ, कोणाले मागू गूळ, नाही विचारू जात त्याची, नाही विचारू कोण. वा. अवघे म्हणून दांदूकडे पूर्णाची पोळी, मग येजा माया संघ खेळासाठी होई, मग येजा माया संघ Very good, sir. खेळासाठी. श्रोत्यांनो पहा, ही होळीवर त्यांनी कविता तयार केलेली आहे. सर्व धर्म समभाव त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे. कविता जरी होळीवर असली तरी सर्व धर्म समभाव हा भाव त्यांच्या कवितेमध्ये दिसून येतो. निश्चितच कॉलेजच्या युवकांना ही कविता आवडेल आणि आपसातील जो मतभेद आहे तो मतभेद कमी करण्यासाठी ही कविता पुरेशी ठरते. मराठवाड्यातील आणि अमरावती विद्यापीठाचे अमरावती मराठी विषयाचे अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय माननीय डॉक्टर काशीनाथ बराटे सर यांचं फार मोठं योगदान आहे. संजयजी ठाकरे यांनी त्यांच्याकडे विनंती केली की परपरच्या नगरीमध्ये 4 कवी आहेत, तुमच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासामध्ये ह्या कविता लावा अशी विनंती ठाकरे सरांनी केली. आणि बराटे सर कवी मनाचे आहेत, कनवाळू आहेत. त्यांनी तुमच्या विद्वत्तेचा चारित्र्याचा विचार करून आज अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये तुमची कविता आहे. मी बराटे सरांचं माझ्या चॅनलच्या माध्यमातून अभिनंदन हे करतो. वास्तव आहे, आणि अगदी वास्तव आहे. बराटे सर आणि आदरणीय संजय ठर यांचं फार मोठं योगदान या बोली पुस्तकाच्या निर्मितीमध्ये आहे. विद्यापीठाची तर कृपा आहे, प्रश्नच नाही, पण सुरुवात जी आहे ती फार सुंदर सुरुवात त्यांनी केलेली. आपली मुलाखत या ठिकाणी चालूच राहील. मी आणखी 2 प्रश्न सरांना विचारतो. कविता म्हणजे काय? कविता म्हणजे मनातले भाव आहे, दुसरं काही नाही. अच्छा. मनातल्या भावांना तुम्ही सूत्रबद्ध मांडा, ती कविता, दुसरं काही नाही. अंतर्मनातली बरोबरचं वर्णन नाही. जे तुम्ही हृदयाला भेटली एखादी गोष्ट, ती शब्द तुम्ही सूत्रबद्ध मांडली, ती कविता झाली. समाज आणि कविता ह्या दोन्ही संकल्पना तुम्ही कशा जोडता? कविता लिखना कोई क्रीड़ा नहीं है. अच्छा. जिस कविता में मानवता की पीड़ा नहीं है, अच्छा. जमाने का दर्द नहीं है, इंसानियत की गर्द नहीं है, कुछ भी हो सकती लेकिन कविता नहीं हो सकती. Very good, अशी sir. कवितेची व्याख्या आहे. तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून समाजाला एक फार मोठा आदर्श निर्माण झाला. तुमच्या या मुलाखतीतून प्रबोधन झालं, उद्बोधन झालं. आणि माझ्या श्रोत्यांना तुमची मुलाखत खूप आवडेल. मी माझ्या सर्व दर्शकांना सांगू इच्छितो की आज सरांचा वाढदिवस आहे, त्या निमित्त आपण मुलाखत घेतली आहे. मी पुढील भविष्यासाठी त्यांना चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य व्यसनमुक्तीवर असंच चालू राहून. धन्यवाद श्रोत्यांनो. मी नमस्कार. हिंदुस्तान चॅनलचं मनापासून आभारी आहे. आपण सर तुझ्याकडे व्यक्तिमत्व घरी माझ्या आलं, आपल्या आयुष्यातला वेळ दिला. मी आपण सर्व श्रोते, माझे मित्र संजयजी ठाकरे